श्रीराम मंदिर स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळचे कार्यकर्ते आणि सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आता तू करू शकतो. पॉज केला तू भाऊचं नाव घेऊन आहे. काय सांगाल सर, आज येत्या 22 जानेवारीला श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा आहे, त्याबद्दल तुमचे काय मत आहे? 22 जानेवारीला देशामध्ये खूप मोठा उत्साहाचे वातावरण आहे. मंदिराची स्थापना होणे, मंदिर रामलीला राष्ट्रीय अस्मिता आंदोलनाची खऱ्या अर्थानं राम मंदिराच्या जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये शाळेमध्ये जाऊन मुलांना आम्ही सांगत होतो, विद्यार्थ्यांना सांगत होतो की रामलला जाएंगे, मंदिर वही बनाएंगे. आज ती खऱ्या अर्थानं वेळ आली आहे. पण भारतीय जनता पार्टीच्या इव्हेंट मॅनेजमेंट आहे असं मला वाटते. दुसऱ्या बाजूला अशा ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री त्या ठिकाणी येऊन प्राण प्रतिष्ठा करत असताना जे उपस्थित असतात, त्या ठिकाणी देशाच्या राष्ट्रपती जातीनं अनुसूचित जमातीच्या जरी असल्या, एका बाजूला त्या महिला असल्या, पण दुसऱ्या बाजूला मला असं म्हणायचं आहे का सनातन हिंदू धर्मामध्ये विधवेला कोणत्याही धार्मिक विधीमध्ये महत्त्व दिलं जात नाही आणि त्याचाच हा एक पायंडा घालण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे. आणि म्हणून देशाच्या नवीन संसदेच्या ज्यावेळेस लोकार्पण सोहळा झाला त्याही वेळेस द्रौपदी मुर्मू यांना त्या ठिकाणी विधवा असल्यामुळे बोलवलं गेलं नाही. आणि आता सुद्धा राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा जे होत आहे त्याही ठिकाणी रामललाचे दर्शन घेण्यासाठी माननीय द्रौपदी मुर्मू ह्या फक्त विधवा असल्यामुळे त्यांना खऱ्या अर्थानं ते त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं नाही आहे. ही देशासाठी खूप मोठी शोकांतिका आहे. त्याबद्दल मला एवढंच सांगावंसं वाटते की ही मूर्तीची जी स्थापना आहे, ही मूर्तीची स्थापना येणाऱ्या 2 महिन्यामध्ये राम जन्मोत्सव त्याही वेळेस करू शकले असते. पण भारतीय जनता पार्टीला निवडणुकीचा ओघ जास्त झाला, निवडणुकीची घाई जास्त झाल्यामुळे त्यांनी 22 जानेवारी ठेवली. मी तर हे म्हणेन की ज्या पद्धतीनं 1992ला राष्ट्रीय अस्मिता आंदोलनाच्या वेळेस ज्या स्लोगन ज्या नावानं राष्ट्रीय अस्मिता आंदोलन हा झाला, कालांतरानं कॅलेंडरमध्ये नोंद सुद्धा 22 जानेवारी 2024 ही राष्ट्रीय अस्मिता दिवस म्हणून भारतीय जनता पार्टी मनवण्याच्या तयारीत राहील. नक्की.